श्रीनी हे सगळं आता सोडायला हवं आई. तो त्याचा स्वभावच नाहीये. माझ्यावरही रागवला होता ना, तेव्हा राग सोडण्यापेक्षा घर सोडणं जास्त सोपं वाटलं होतं त्याला. थोडं अति करतो कधी कधी. अति नाही करत तो, वेळ लागतो त्याला एवढंच. आता जान्हवीचं बघ, ती कुठे मनात धरून बसली. खरं तर या सगळ्या बायका चुकीचं वागल्यात तिच्याशी, म्हणजे तिने मनात राग ठेवायला हवा, पण ती त्यांच्याच बाजूने उभी आहे. तो जान्हवीचा स्वभावच नाहीये. ती कुणावरही फार काळ राग धरत नाही. सगळ्यांची जमवून घेण्याची, एकोप्यानं राहण्याची धडपड असते तिची. आता तिच्या आईनं तर काय काय केलं, पण तिनं आईलाही माफ केलं. ती आईला सहजपणे माफ करू शकली, कारण तो तिचा स्वभाव आहे. आईला तर माफ केलंच, सासूवर तर रागावली सुद्धा नाही. खरंय, तू म्हणतेस तीच. तिचा स्वभावच आहे माणसं जोडण्याचा. मृदू लाघवी माणसं ना कधी कधी मूर्ख वाटतात, कारण त्यांना भांडता येत नाही. तोडणं तर त्यांच्या रक्तातच नसतं. नेहमी जोडतच जातात, माफ करतच जातात, कारण तो त्यांचा स्वभाव असतो. आणि आता बेबी जे बोलली ते ऐकायला जान्हवी होती कुठे. श्री बेबीवर जे चिडला ते ती त्याचं लग्न जमवती म्हणून नाही, ती जान्हवीच्या बाबतीत जो विचार करत होती ना, त्यामुळे तो चिडला. आणि बेबील तरी जान्हवीला दीड दमडीची वगैरे म्हणायची काय गरज होती. ही कोण लागून गेली मोठी. कांता, जुन्या गोष्टी उगाळत बसण्यात काय अर्थ आहे. आई, श्री या घराचा प्राण आहे, आत्मा आहे, आणि तो आपण सोडून बाकी कोणाशी बोलत नाहीये ना, याचा त्रास होतोय सगळ्यांना. शहाण्या होतील यातून. नर्मदा बघ, आयुष्यात पहिल्यांदा स्टँड घेतलाय तिने. जिला स्वतःचं म्हणणं कुणाला नीट सांगता आलं नाही, अशी नर्मदा आपल्या मुलाच्या बाजूने ठामपणे उभी आहे. तिला समजावून कधी साध्य झालं नसतं ना, ते श्रीच्या अबोल्यानं साध्य केलंय. हा अनुभव सगळ्यांना काही ना काहीतरी देऊन जाईल बघ. सगळं ठीक होईल. आणि श्री सुद्धा फार काळ न बोलता राहणार नाहीये. त्यालाही त्याच्या आयांना सांगायचंय ना, घरी नवा पाहुणा येणार आहे म्हणून. हो, पण हे सगळं लवकरात लवकर व्हायला हवं एवढंच मला वाटतं. पण त्याला वेळ द्यायला हवा. सगळं नॅचरली व्हायला हवं. जान्हवी म्हणत होती आपण म्हणे काहीतरी परिस्थिती निर्माण करायची. म्हणजे श्रीनी स्वतःहून सगळ्यांची बोलणं सुरू करायला हवं अशी. अरे अगं काय बोलतेस तू. हे बरोबर बोलते मी ताई. माय मरो कशाला, तुझी गरज आहे का त्याला. उद्या त्यांना मुलं बाळ होतील, त्यांना आजी नको का. त्याच्याकडे बघून दिवस काढत होते मी. मग आता काय झालंय. त्याला नकोय मी. अरे अगं तुला स्वभाव माहितीये ना त्याचा. आईंवर सुद्धा राग आला होता की नाही तो. ताई माझं डोकं दुखतंय, पडू का. सरे उगाच भलते सलते विचार करत बसू नकोस, सांगून ठेवते तुला मी. झोपते जरा. जान्हवी, माझी सासू आहे ना, डोक्याला ताप आहे. गीता, काही काय. हो ग, असं काही नाही. गप्प बस. मी ओळखते त्यांना, त्या चांगल्या आहेत. चांगल्या आहेत पण तरी ताप आहेत. आता काय केलं त्यांनी. मला म्हणत होत्या पाळणा हल्ला पाहिजे म्हणून. असं वाटतंच आईबाबांना. तो वाटून काय उपयोग आहे. म्हणजे पोर जन्माला घालणं म्हणजे काय खेळ आहे का. आनंद येतो गीता. तुमच्यासाठी. अगं सगळ्यांसाठीच असतो. त्या मुलाला जन्माला घालून त्याचे हाल करायचे आहेत का. आमचं स्वतःचं घर नाहीये अजून, आणि महागाई केवढी वाढलीये. माझ्या ताईचं पाहतेय ना मी. अगं मूल झालं ना की हे सगळं होतं मॅनेज. काही मॅनेज होत नाही ग. आता प्रोव्हिजन करायला नको का आई वडील म्हणून, की नुसतं जन्माला घालायचं आणि म्हणायचं वाढ तू तुझा. नियोजन तर करायला हवंच. तेच तर. मूल वाढवणं म्हणजे किती टाइम आणि पैसा लागतो माहितीये.
मी माझ्या ताईचं पाहतीये ना, सोपं नाहीये. पण यांना समजूनच घ्यायचं नाहीये काही. शांतपणे बोल त्यांच्याशी. काही उपयोग नाहीये. यांना कळतच नाही. यांचं आपलं एकच, नुसते टोमणे मारतात. आम्हाला नाही का झालीत मुलं, सगळं व्यवस्थित झालंच ना त्यांचं. आणि मी माझ्या बाळाला सुरक्षित आयुष्य देऊ शकत असेन तरच मला हक्क आहे त्याला या जगात आणण्याचा. पण सुरक्षित म्हणजे काय? असं काही नसतं ग. माहितीये मला की सर्टन पॉइंट नंतर सुरक्षित असं काही नसतं, पण काही होऊ शकतं ना. म्हणून काय आपण लगेच मुलाला जन्माला घालतो का? आपल्याला खात्री वाटली पाहिजे की आता आपण आर्थिक दृष्ट्या आणि भावनिक दृष्ट्या बाळाला जन्म घालायला तयार आहोत, ही जबाबदारी पेलायला तयार आहोत. हे बाकी खरं आहे. आणि मी आता मेंटली प्रिपेअर्ड नाहीये आई होण्यासाठी. आणि आमची फायनान्शियली तयारी तशी नाहीये. पण मग याबद्दल तू बोललीयस का त्यांच्याशी शांतपणे? त्यांना असं मेंटली प्रिपेअर्ड असणं किंवा फायनान्शियली प्रिपेअर्ड असणं म्हणजे आपल्या पिढीचे चोचले वाटतात. आणि त्यांना नातवंड का हवंय तर त्यांच्या नंडेला आणि दुसऱ्या बहिणीला नातू झाला म्हणून. अगं असं नसतं गीता, त्यांना वाटणारच ना आजी भावसं. तसं काही नाहीये. आता तू प्रेग्नंट आहेस ना, मला सतत तुझं उदाहरण देत असतात. आता तुमच्या सिच्युएशन मध्ये आणि आमच्या सिच्युएशन मध्ये काही साम्य आहे का? माझ्या ताईने ठरवलं होतं की स्वतःचं घर झाल्याशिवाय मूल जन्माला घालायचं नाही. माझंही तसंच आहे. पण या म्हणतात की घर होईपर्यंत वय जाईल तुमचं. पण मग ते खरं आहे ना? मग ठीक आहे ना, आम्हाला दत्तक घेता येईल, एवढं काय. पण यांना स्वतःच्या रक्ताचंच हवंय ना. हे बघ गीता, तू शांत हो बघू आधी. अगं एवढं टेन्शन घेण्यासारखं नाहीये काही. आणि मुळात आज विचार केला आणि उद्या मुलं झाली असं नसतं ना. हे धीराने घे, शांत राहा. हे बघ, मला तुझा प्रॉब्लेम कळलाय. तू मला थोडा वेळ दे विचार करायला. काहीतरी मार्ग काढू आपण यातून, नक्कीच काढू. आणि हा काही डेड एंड नाही अगं. आणि या मनीषला काहीच बोलत नाही, सतत माझ्या मागे बुणबुण. मग मला कधी कधी माझंही डोकं सटकतं ग. हो मला कळतंय गीता, ठीक आहे. अगं सगळ्या घरांमध्ये थोड्या बहुत प्रमाणात हे असंच होत असतं. तुझ्या बरोबर काही जगावेगळं होत नाहीये, कळलं का? शांत हो. झालीये मी. गुड. तुला मी एक छानसा जोक सांगू का? सासूवर असेल तरच सांग. गीता अहो अहो ऐकताय का? मी ना जरा त्या हे ते पंत आहेत ना त्यांच्याकडे जाऊन येते. आपल्या चाळीतलेच. अहो गंगाधर पंत, ते म्हातारे आहेत बघा, धोतरवाले. हा, त्यांच्याकडे जाऊन येते. पत्रिका बघतात ते म्हणे. जरा पेंट्याची पत्रिका दाखवून येते. काय लिहिलंय पोराच्या नशिबात देवाच ठेव. सांगत होता मला त्याच्या मित्रांचं लग्न ठरलंय म्हणून. वय झालंय आता त्याचं लग्नाचं. काही गोष्टी कशा वेळीच झाल्या ना तर ठीक, नाही तर हातचा वाया जाईल पोरगा. आणि मी काय म्हणते, लग्न म्हणजे अगदी आज आपण बघायला गेलो तर उद्या थोडंच ठरणार आहे. वेळ जातोच ना. काय हो, पटतोय का तुम्हाला माझा विचार? गंगाधर पंतांकडे बरीच स्थळं पण असतात म्हणे. म्हणजे मनीषची आई सांगत होती मला. म्हणजे गीताशी लग्न ठरण्याच्या आधी मनीषसाठी तिने त्यांच्याकडे नाव नोंदवलेलं. हो, आणि बऱ्याच अशा पत्रिका पण पाहिलेल्या. स्थळं पण चांगली दाखवतात. आणि महत्वाचं म्हणजे दक्षिणा पण अगदी मोजकीच घेतात, आणि तीही लग्न झाल्यानंतर. मी काय म्हणते, जरा दाखवून तर येते पत्रिका. हा, आले. कला,
अगं बाई, अहो तुम्ही माझ्याशी बोललात 1 महिन्यानंतर, हो ना? ठीक आहे. बघा, पिंट्याची पत्रिका दाखवायला नेते या निमित्ताने का होईना, पण तुम्ही माझ्याशी बोललात म्हणजे शुभ संकेतच म्हणायला हवा. मी जरा आधी जाऊन येते, मग बोलूया आपण. हा, पटकन येते. कला, हा डॉक्टर. हो, डाएट सांभाळते. होय होय हो, झोपही घेते. अहो इनफॅक्ट जास्त झोप लागते तिला. बसल्या बसल्या सुद्धा पेंगते कधी कधी. नाही 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 नाही, हो छान छान झोप लागते. होय, कधी परवा सकाळी. बरं येतो. हो या, थँक्यू डॉक्टर, थँक्यू. ए, परवा सकाळी डॉक्टरांकडे जायचंय. बँकेत सांगून ठेव, कदाचित उशीर होईल. सांगते. ए काय ग? काही नाही. काय झालं? कसला विचार करतेयस? गीताचा. तिचं काय? अवघड आहे. काय? तिला असं वाटतंय की स्वतःचं घर होईपर्यंत मूल नको, आणि मनीषच्या आईला असं वाटतंय की तोपर्यंत उशीर होईल. नाही, मला काही कळलं नाही. अरे, मनीषची आई आता चान्स घ्या म्हणून मागे लागली आहे त्यांच्या. ओ, मग? पण गीताला असं वाटतंय की ती इमोशनली आणि फायनान्शियली प्रिपेअर्ड नाहीये. कसं होणार आहे ना त्यांचं काही कळत नाहीये. काय? अरे म्हणजे खरंच घर होईपर्यंत तिचं वय उलटून गेलं तर? जान्हवी, हा निर्णय सर्वस्वी नवरा बायकोचा असतो. आपण बाहेरून काहीच ठरवू शकत नाही. पण मग यावर तोडगा काय आहे असं वाटतं तुला? मला असं वाटतं की नवरा बायको दोघंही मनापासून जर तयार असतील ना, तर मग त्यांनी चान्स घ्यावा. पण त्यापैकी कोणी एक जण जरी तयार नसेल तर मग नाही चान्स घ्यायचा. कारण त्या जीवाला उगाच जगात आणून त्याचे हाल नाही करायचे. त्यात काहीच पॉइंट नाही. अरे पण मग वय उलटून गेलं तर? अगं जान्हवी, मेडिकल वर्ल्ड आज खूप ऍडव्हान्स झालंय. खूप सोप्या झाल्यात गोष्टी. 50 नंतर सुद्धा मूल झालेल्या बायकांचे काही उदाहरण आहेत. आणि शिवाय दत्तक घेण्याचा ऑप्शन आहेच की. गीता सुद्धा हेच म्हणत होती, पण मनीषच्या आईला नाही पटणार. पण गीता बोलली का? हो, पण त्या समजूनच घेत नाहीत असं म्हणणं आहे तिचं. पण मग मनीषने सांगितलं तर समजून घेतील त्या. तुला खरंच वाटतं असं? हो, कारण आपल्याकडे ना काय सांगतोय ह्याच्यापेक्षा ते आपण कसं सांगतोय याला जास्त महत्व असतं. हो रे, गुड आयडिया. मी बोलते गीताशी. काय आता गेलं का टेन्शन? हो, आय एम सॉरी. कशासाठी? तोंड पाडून बसले होते म्हणून. माझी बायको थोडीशी वेडी आहे, हो ना? श्री. हा, जास्त नाही, थोडीशी वेडी आहे, हो ना? श्री. काय? नाहीयेस? नाही. वेडी नाहीयेस? नाही. वेडी नाहीयेस? समजाव? नाही. मी समजावतो ना वेडी कशी असते. ठीक आहे, ठेवलं इथे. काही बोलली माझ्याशी? कोण? बाबा? आणखीन कोण? भिंती बोलणार आहेत का? स्वतःहून बोलले. कसं काय? तेच तर आहे. मी त्यांच्याशी जो विषय काढला ना, त्या विषयाने जर हा माणूस माझ्याशी बोलू शकतो तर थांबू पण शकतो. बघ तू. हाई, कुठला विषय? आता तुला सांगितल्यानंतर वसकन खेकसू नकोस माझ्यावर. अगं नाही, पण कुठला विषय ते तरी सांग. तुझ्या लग्नाचा.
आई तुला काय करायचंय? मी तुला सांगितलं ना मला लग्न नाही करायचंय. तू परत नसते उद्योग का करतेस आई? बोलले ना माझ्याशी ते, त्यामुळे चिडून बोलले असते. चिडून राहतील घरात. आणि आपल्याला काय हवं? आपल्याला पण तेच हवंय ना. तुझं लग्न म्हटल्यानंतर हिंमत नाही व्हायची त्यांची घर सोडून जायची. बघच. आई पण पण नाही आणि बेंड नाही ना. तुझ्या मित्रांची पण लग्न ठरली आहेत ना आता. कोण तो तुझा मित्र आता? त्याचं नाव अरे काय रे, आता लग्न ठरलंय त्याचं नाव काय? नाक तरी पुसता येत होतं का स्वतःच? नाही ना. पगार तरी मिळतोय का तुझ्या एवढा? नाही. पण तरी पण लग्न जमलंय त्याचं. आई मग त्याने स्वतःने जमवलं का घरच्यांनी बघितलंय त्याच्यासाठी? त्याच्या आईच्या नात्यातली आहे कोणतरी. म्हणजे बघ, आईनेच जमवलं ना. अरे काय हरकत आहे? हे बघ, पगार अगदी खूप जरी नसला तरी बरा आहे. तुम्हा दोघांचं छान भागेल त्याच्यात. शिवाय तीही नोकरी करणारी असती तर तिचाही हातभार लागेलच की, नाही का? अरे आणि आम्ही किती दिवस आहोत तुला? आमची अर्धी लाकडं गेली मसणात. तुला सोबतीला कोणी नको का? आयुष्यभर काही ताईताई करत राहणार आहेस का? तिला तिचा संसार आहे, व्याप आहे, पोरं बाळ होणार आहे. तुला तुझं बघायला नको का? आणि मुळात तुझ्या बाबांचे पाय घरात राहतील. तुझं लग्न हा एकमेव विषय असा आहे की जेणेकरून हा माणूस हे घर सोडून जाणार नाही. तुला खरंच वाटतं बाबा थांबतील? लिहून देऊ का पेपरवर? पण कशावरून? म्हणजे एवढी वर्ष संसार केलाय मी, सोंगट्या खेळल्या नाहीये. बाईला कळतो तिचा नवरा कसा आहे ते. पिंट्या, काय म्हणते मी? अरे गंगाधर पंतांनी पत्रिका पाहिली आहे तुझी. म्हणाले लग्नानंतर उत्कर्ष होणार आहे याचा. सून जी आणाल ना ती लक्ष्मीच्या रूपाने घरात येईल तुमच्या. सगळं काही नीट होईल. मुळात तुझ्या बाबांच्या पायांमध्ये बेड्या पडतील. काय मग सांगू ना त्यांना स्थळ बघायला? आई आई तू थांब 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 जरा धीर धर. मला ताईशी बोलून घेऊ दे. अजून आहेच का ताई ताई? ताईला कशाला विचारायला पाहिजे? एवढा मोठा घोडा झालायस तू. वेळीच लग्न झालं असतं ना तेव्हा ना 4 पोरांचा बाप झाला असतास. सतत आपलं ताईला आपलं विचारांत चाललेलं आहे. आपलं काही कळतच नाहीये ह्याला. हॅलो मिलिया. हा बोल. अरे कळलं कळलं. अभिनंदन. गुड मॉर्निंग आई आजी. गुड मॉर्निंग. चहा. अगं मी येतच होते. आई आजी काय होतंय तुम्हाला? काही नाही का? बरं नाही वाटत आहे का? नाही ग, बरं आहे ना. आता वयोमाना परत वेळ चालायचंच. आता शरीर काही पहिल्यासारखं साथ देत नाही ना. मग आता पूर्वीसारखं थकवायचंही नाही या शरीराला. अगं स्वयंपाक करण्याला थकवा येत नाही ग. बरंच वाटतं उलट. आई आजी आज तुम्ही स्वयंपाक नाही करायचा. अगं पण आई आजी प्लीज ना, तुम्ही आराम करा ना. स्वयंपाक करण्यानं काहीही होत नाही ग. आई आजी प्लीज. मी एरवी काही म्हणते का तुम्हाला? पण रोज करायची काय गरज आहे? तुमची तब्येत साथ देईल ना तेव्हा खुशाल करा, मी काही नाही म्हणणार. पण आई आजी हा काही नियम नाहीये ना. आणि समजा एखाद दिवशी नाही जमलं तुम्हाला तर मग बिघडलं कुठे? उलट त्या निमित्ताने बाकीच्यांनाही चान्स मिळेल. सगळ्यांनाच आवडतो आपल्याकडे स्वयंपाक करायला.
आणि आता जर का तुम्ही माझं ऐकलं नाही तर मग मी श्रीला सांगेन. मग बरोबर पटेल तुम्हाला. बरं बाई, तू काही ऐकायची नाहीस. नाही करत आज, करू दे त्यांना. बघितलं ना, श्रीचं नाव घेतलं की कसं सगळं ऐकतात त्या. बरं, तुम्ही चहा घ्या. नाश्ता झाला की मी सांगायला येते. तुम्हाला बरं वाटलं तरच खालती या, नाहीतर मी आणून देईन. मी डॉक्टरांना फोन नाही, तू ही बाकीच्यांच्यासारखी वागू नकोस. हा, डॉक्टर बिक्टर काही नको. मला कळतं माझं. मला वाटलं ना तर मीच सांगेन तुम्हाला डॉक्टरला बोलवा म्हणून. मी तुझं ऐकलं ना, आता तू माझं ऐक. नक्की ऐकेन. जा तू, घेते मी चहा. नाही, मी थांबते ना, तुमचं होऊ दे. अगं तुम्ही कामाची माणसं, पटापट आवरा. मी आरामात घेते चहा. आणि तू समोर असलीस ना की लवकर लवकर घ्यावा लागेल मला चहा. ओके, मग मी निघते. जान्हवी, तेज यायला लागलंय हा चेहऱ्यावर तुझ्या.